ओके. व्हॉट इज दिस पॅम्पलेट्स अबाउट? वरील जाहिरातीचे पत्रक कशाशी संबंधित आहे? क्लॉथ्स, फूड, वॉटर, सिनेमा. काय पाहिलं होतं आपण त्या पॅम्पलेट्स मध्ये? काय भेटणार होतं आपल्याला? शर्ट, गारमेंट्स, जॅकेट्स. त्याच्यामुळे ही जाहिरात कशाशी रिलेटेड आहे मग? क्लॉथ. फर्स्ट वालं. द वेन्यू मेन्शन इज डॉट डॉट. जाहिरात टिमटिम ठिकाणाचा उल्लेख आहे. जाहिरात मुंबईची आहे, पुणेची आहे, नागपूरची आहे का साताऱ्याची आहे? कुठं सांगितली होती जाहिरात ती? पुणेमध्ये. बघा तुम्हाला दाखवते मी, एक मिनिट. हे पहा, इथे दिलेले पुणे 7 दिसतंय. जाहिरात कुठली आहे? एक मिनिट. जाहिरात कुठली? वेणू जाहिरातीचा सेकंड नंबरचा आन्सर. ह्याच्यावरचे प्रश्न सोडवणे अगदी सोपं असतं, फक्त ती जाहिरात आपण नीट वाचायची. द कॉस्ट ऑफ फ्री टी शर्ट इज डॉट डॉट. मोफत टी शर्टची किंमत किती आहे? किती आहे मोफत टी शर्टची किंमत? 50, 500, 100, 550. मोफत टी शर्टची किंमत 50 रुपये आहे, 500 नाही. तिथं काय दिलंय? 500 रुपयाचं खरेदी केल्यानंतर ना 50 रुपयाचा शर्ट भेटणार असं सांगितलेलं आहे. म्हणून मोफत टी शर्टची किंमत किती आहे? 50. समजलं सर्वांना? समजलंय का सर्वांना हे तीनही क्वेश्चन? का परत समजून सांगायचे? कोण असं आहे की समजलं नाही? असं आहे का कोण? म्हणजे मला नेक्स्ट घ्यायला नाही तर. ओके ठीक आहे. समज ज्याला समजलं नाही त्यांनी. टीचर समजलं. ओके नेक्स्ट. Instruction for question number 13 to 15. Read the following news headlines, cuttings and find the answer of the. एक मिनिट. आन्सर ऑफ द गिवन क्वेश्चन्स. खाली दिलेल्या बातमीचे शीर्षक वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून शोधा. काय सांगितलंय? एक बातमीचं शीर्षक दिले आपल्याला. मग अशी एक बातमी म्हणजे जे पॅम्पलेट आहे ते दिलं होतं. आता फक्त एक हेडलाईन दिलेली आहे. त्या हेडलाईन वरून 13 पासून ते 15 पर्यंतचे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे. बघा बरं का कशा कशा प्रकारचे प्रश्न सांगितलेत. आता पझल झालं, आपल्याला थोडे हिंट क्ल्यू देऊन त्याच्यावरनं झालं, अजून पॅम्पलेट झालं. आता काय एक हेडलाईन आहे, त्या हेडलाईन वरून आपल्याला काय करायचे? आन्सर द्यायचे आहे क्वेश्चनचे. इंडिया बीट इंग्लंड बाय 3 विकेट्स. म्हणजे काय सांगितलंय बरं? इंडिया बीट इंग्लंड बाय 3 विकेट्स म्हणजेच काय? भारताने इंग्लंडला 3 विकेट्सने हरवलं. समजलं? या टीचर या आवाज येत नाही. ओके ठीक आहे. एक मिनिट हा. आराध्या, अथर्व, टीचर आवाज येत नाही. वीरा, एक टीचर मिनिट. आवाज येतोय. ओके ठीक आहे. वीराला टीचर प्रॉब्लेम नेटवर्कचा? नो प्रॉब्लेम. वीरा तुला प्रॉब्लेम आहे, बाकी सर्वांना आवाज येतोय. 3 नंबर मॅडम. मी विचारलंच नाही शौर्य तुला आन्सर. मी सांगतेय समजून अजून. इथं आता प्रॉब्लेम झाला होता आवाज न येण्याचा. वीरा तुलाच इश्यू आहे नेटवर्कचा, मला नाही. सर्वांना आवाज येतोय, फक्त तुलाच नाही येते. इंडिया बीट इंग्लंड बाय 3 विकेट्स.
भारताने इंग्लंडला 3 विकेट्सने हरवले असा या वाक्याचा या हेडलाईनचा अर्थ होतो. फर्स्ट 13 नंबरचा क्वेश्चन. विच गेम इज मेन्शन इन द हेडलाईन? वरील बातमीत कोणत्या खेळाचा उल्लेख झाला आहे? ही जी बातमी दिलेली आहे तिथे कोणत्या खेळाचा उल्लेख झालेला आहे? विकेट्स हा शब्द कशामध्ये आपण वापरतो? कोणत्या खेळामध्ये? खो खो, ऑफ, क्रिकेट क्रिकेट, मॅम क्रिकेट यस करेक्ट. खो खो हा विकेट टीचर हा शब्द क्रिकेटमध्ये आपण वापरतो. समजलं सर्वांना? टीचर क्रिकेट क्रिकेट हो मी समजलं मॅम हा आणि एक हो ऐका टीचर समज ऐका ऐका ऐका. विनाकारण अनम्यूट करून कोणीही आन्सर देऊ नका. तुमचा सर्वजणांचा 19 जण आहे तुम्ही, तुमचा जो सर्वांचा जो आवाज येतो ना त्यांनी काहीच समजत नाही. मी सांगते ना ऐकत राहा, नाही तर मी म्यूट करेन सर्वांना. नेम द 2 टीम्स मेन्शन इन द हेडलाईन. बातमीत उल्लेख केलेल्या 2 संघांची नावे शोधा. कोणते 2 संघ दिलेले आहे? इंडिया वेस्ट इंडिज, श्रीलंका इंडिया, इंडिया पाकिस्तान, इंडिया इंग्लंड. कोणते 2 संघ दिलेले आहेत? इंडिया आणि इंग्लंड. कारण का फर्स्ट लाईन जी आहे बघा, इंडिया बीट इंग्लंड. मग कोणते 2 संघ दिलेले आहे? एक मिनिट. इंडिया आणि इंग्लंड. म्हणून 4 नंबरचा पर्याय करेक्ट आहे. हु ऑन द मॅच? सामना कोणी जिंकला? कोणी जिंकलाय? इंडियाने इंग्लंडला हरवलेला आहे 3 विकेट्सने. म्हणून सामना कोणी जिंकला? इंडियाने. म्हणून 15 नंबरचा आन्सर सेकंड. हे 3ही क्वेश्चन ज्याला कोणाला समजले नाही त्यांनी फक्त हँड रेज करा. समजले सर्वांना? हो हो मॅम. हो ओके मॅम ठीक हो आहे. मॅम हो नेक्स्ट परत आता आपल्याला एक पॅम्पलेट दिलेलं आहे, त्याच्यावर आपल्याला 16 to 18 हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट अँड आन्सर द गिवन क्वेश्चन. ही ॲडव्हर्टाइज जी दिलेली आहे ती नीट वाचायची, कशाशी रिलेटेड ती पाहायची, ती कुठे आहे ती पाहायची आणि ऑफर काय ते पाहायचं. फ्लॅट 20% ऑफ ऑन एव्हरी प्रोडक्ट. प्रत्येक प्रोडक्टवर 20% ऑफ असं सांगितलेलं आहे. ग्रेट ऑफर, ग्रेट ऑफर. ओवी मोबाईल शॉपी स्मार्टफोन, टॅब, पेन ड्राईव्ह, मोबाईल म्हणजे त्यांच्या इथे शॉपमध्ये एवढे अवेलेबल आहे. ॲड्रेस दिलेला आहे 57 न्यू लँड करंट कॉम्प्लेक्स सातारा. समजलं सर्वांना? आता त्याच्यावर आपल्याला 16 पासून 18 हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. द गिवन ॲडव्हर्टाइजमेंट इज रिलेटेड विथ विच प्रोडक्ट? वरील जाहिरात कोणत्या उत्पादनासंदर्भात आहे? कशाची आहे ती जाहिरात? आपण पाहिलेलं आहे ओवी मोबाईल शॉपी, मोबाईलची आहे. कॉम्प्युटर, मेडिसिन, मोबाईल, स्कूल स्टेशनरी. कशाची रिलेटेड आहे? मोबाईल. विच प्रोडक्ट नॉट सोल्ड इन दिस शॉपी? वरील दुकानात कोणते उत्पादन विकले जात नाही? मोबाईल, शूज, पेनड्राईव्ह, टॅब. मोबाईल तर आहे, पेनड्राईव्ह पण आहे, टॅब पण आहे, फक्त शूज नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2. हा बोला. शूज यस मला माहिती आहे. In which city the OV mobile shopping is?
ओवी मोबाईल शॉप ही कोणत्या शहरात आहे? अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा. सातारा हे ऑप्शन आहे कारण का ऍड्रेस मध्ये सातारा दिलेले पाहायचं तुम्हाला. एक मिनिट. सातारा मॅम आराध्या. सातारा ओके. सातारा ऐका ना, मी तुम्हाला विचारलेलंच नाहीये, मी खरं आता म्यूट करणार आहे तुम्हाला. हे पहा इथं सातारा दिलेले आहे म्हणून सातारा हे करेक्ट आन्सर आहे. हे तीनही क्वेश्चन सर्वांना समजले का? हो हो मॅम ओके. कोणी हो असं मॅम आहे का की समजलं नाही म्हणून त्याच्यातलं काय? ओके ठीक आहे, नेक्स्ट पाहूया. व्यवसाय दुसरा. हे पहा इथे फिलिंग द ब्लँक्स भरायचे आहेत. ए 1 2 3 4 पर्यंत पर्याय दिलेले आहे. ह्या फिलिंग द ब्लँक्स मध्ये कोणता ह्याच्यातला वर्ड आपण यूज करू शकतो? थांबा, मी कोणालाही नाव घेतल्याशिवाय कोणी अनम्यूट करायचं नाही, नाहीतर मी ना आता तुम्हाला मीटिंग मधनं लिव्हच करते डायरेक्टली. खूप त्रास द्यायला लागले तुम्ही आता. श्रावण. श्रावण. अनम्यूट ओ करायचे, आन्सर सांगायचे. ओ ओ यस करेक्ट. टीचर ओके ठीक आहे. STOP स्टॉप. SPOT स्पॉट. म्हणून आन्सर 4 इज करेक्ट. समजलं सर्वांना? हो टीचर हो ओके नेक्स्ट. हो ओके ओके, आता एका एकाला मी विचारते म्हणजे तुम्ही शांत तरी बसा. सावली कदम. सावली. ह्या फिलिंग द ब्लँक्स मध्ये काय आन्सर येईल 1 2 3 4 पैकी? आर येस करेक्ट. टीचर 3 नंबर एक मिनिट. वीरा. मदर वीरा व्हिडिओ ऑन कर, कॅमेरा ऑन ठेव बरं. वीरा आवाज येत नाही का वीराला? नाही हो वीरा. यस मी तुला आन्सर विचारलं होतं का आता? सावली कदम आहे तुझं नाव आहे का? आहे तुम्ही फर्स्ट अँड सेकंड स्टँडर्डची मुलं नाहीत की जे मी बोलते ते तुम्हाला सॉरी समजत नाही. असं अजिबात करायचं नाही, मी किती वेळा सांगितलंय तुम्हाला. आणि आता फर्स्ट टाइम नाही तुझा, सॉरी मी टीचर लेक्चर्स चालू झाल्यापासून ते 3 ते 4 वेळा सांगितलंय तुला. सॉरी टीचर ओके. काय सांगितलंय सावलीने आन्सर? आर. इथे आर टाकला तर मदर हा शब्द होतो आणि फादर हा शब्द होतो. समजलं सर्वांना? ठीक आहे, नेक्स्ट पाहूया. ही स्क्रीन तर दिसतच नाही. नाही दिसते.
शौर्य. शौर्य कोळेकर. टी. टी. येस, करेक्ट. फिलिंग द ब्लँक्स मध्ये जर टी टाकला तर अर्थपूर्ण दोन शब्द तयार होतात, गोट आणि कोट. समजलं सर्वांना? हो मॅम. ओके, म्यूट करा. हो मॅम. नेक्स्ट, वीरा. सांग आता. आहे का वीरा आता? यस मॅम. हा, फोर्थ वाला सांगायचंय. फोर्थ नंबर और पेन पेन वाचलं पूर्ण. वाचलं ते हे चालेल. अरे आय टीचर आय. येस, करेक्ट. आहे जर आपण इथं फिलिंग द ब्लँक्स मध्ये टाकलं तर शब्द तयार होतात रेन आणि पेन. समजलं सर्वांना? नेक्स्ट, हो मॅम. ज्योती धुमाळ. आहे का ज्योती धुमाळ? आराध्या, म्यूट कर. प्रयाग. यस मॅडम. फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये ह्या फिलिंग द ब्लँक्स मध्ये काय येईल? एन मॅडम. एन. यस, दोन. UNDAY संडे. MONDAY मंडे. म्हणून सेकंड नंबरचं करेक्ट आन्सर आहे. समजलं सर्वांना? टाइम काय झालं रे? हो मॅम हो मॅम समजलं. ओके, हे पहा, मी ग्रुपवर तुम्हाला लिंक मिळाली आहे, त्या ग्रुपवर असे पझल साठी जे क्वेश्चन आहे ते सेंड करते होमवर्क साठी. समजलं सर्वांना? आज जरी संध्याकाळपर्यंत नाही झालं तर उद्या सकाळी सकाळी सेंड करते, मग ते तुम्ही सॉल्व करा. आणि आपण उद्या कंटिन्यू हेच घेणार आहे, तुमचे हे सगळं सॉल्व करून घेणार आहे. आणि आपला अजून एक राहिलेला आहे पॉइंट, क्रियापदाचे क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिसला द्यायचे राहिले होते, म्हणजे जास्त प्रॅक्टिस नव्हती झाली. समजलं? हो. मग हो आपण मॅम. हे लेक्चर उद्या कंटिन्यू हॅलो. करते हो मॅम. इंग्लिशच. आणि हो ज्या ग्रुपवरून मॅडम. तुम्हाला लिंक सेंड झाली त्या ग्रुपवरून तुम्हाला होमवर्क साठी मी हे असे क्वेश्चन देणार आहे पझल्सचे, त्याच्यामुळे ते होमवर्क म्हणून कंप्लीट करा. समजलं सर्वांना? हो हॅलो मॅम. मॅडम. हॅलो हो मॅम. हा, हॅलो बोला मॅडम. बोला बोला बोला. हो. चौथी स्कॉलरशिपचे तास चालू झालेत का? हो, झालेत ना. ती कधी तास आहे, म्हणजे किती वाजता त्याचं टायमिंग? मी तर आता 2 लेक्चर घेतले तेव्हा 8 वाजता होता. चेंज, हा 8लाच असेल, मग 8:10ला. 8:10 ते 9:10 दोन्ही सोबतच मग? सोबतच आहे का? हे अथर्व